अमोल कोल्हे हे राजकारणातच नव्हे तर राज्यात आणि घराघरात नाव परिचित आहे। ते म्हणजे खासदार आहेत म्हणून नव्हे तर त्यांनी एका मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे। त्यामुळे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान पुरुषाची भूमिका साकारणाऱ्या अमोल कोल्हे यांना महाराजांच्या शिकवणीचा विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित होतो। याला कारण अनेक आहेत। काय आहेत ती कारण? टेलिव्हिजन प्रमाणे राजकारणाच्या पटावर प्रसिद्धीस आलेले अमोल कोल्हे आरोपांच्या फैरीत कसे अडकले हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, शिरूर लोकसभा मतदारसंघ हा आधीपासूनच आढळराव पाटलांच्या ताब्यात होता। त्यांनी शिवसेनेकडून या मतदारसंघावर आपली एखादी पकड प्रस्थापित केली। मात्र 2019च्या लोकसभेत शरद पवारांनी खेळी करत अभिनेते अमोल कोल्हे यांना मैदानात उतरवलंच। आता अमोल कोल्हे हे नाव मनोरंजन क्षेत्रात आदराने घेतलं जाणारं नाव आहे। नक्कीच त्यांनी तसं कामही केलंय। बरं, नुसतंच काम केलं नाही तर आपल्या अभिनयातून त्यांनी छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे या दैवतांच्या भूमिका देखील जिवंत केल्या। त्यांचा इतिहास जागता ठेवला। अमोल कोल्हेंची जनमानसात निर्माण झालेली क्रेज बघून शरद पवारांनी शिरूरमध्ये त्यांना तिकीट दिलं आणि शिवसेनेचा किंबहुना आढळराव पाटलांचा गट ढासळला। एकदा नाही तर दुसऱ्यांदा अमोल कोल्हेंच्या विजयामुळे आढळराव पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला। यंदा उमेदवारीसाठी शिवसेना सोडत आढळरावांनी अजित पवार गटात प्रवेश केला। मात्र याचाही परिणाम झाला नाही। निवडणुका झाल्या, पुन्हा एकदा कोल्हे निवडून आले। मात्र यंदा निवडणूक आल्यानंतर त्यांच्याबद्दल नकारात्मक सूर जनतेत निर्माण झाल्याच्या चर्चा सध्या शिरूरच्या राजकीय वर्तुळात आणि महाराष्ट्राच्या आखाड्यात सुरू आहेत। त्या चर्चा म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमोल कोल्हे हे स्वतःला सर्वज्ञानी समजायला लागले आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होतो। आता हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचं वलय वापरून ते घराघरात पोहोचले। मात्र याचा त्यांनी राजकारणाच्या पलीकडे उपयोग केला नाही। ते ना कधी गड किल्ल्यांवर होणाऱ्या अतिक्रमणावर बोलले, ना कधी मराठा समाजासाठी महत्त्वाचा मुद्दा असलेल्या आरक्षणावर। या उलट त्यांनी संसदेत मराठा आरक्षणाला विरोध केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळं अमोल कोल्हे यांनी मराठा समाजाला सातत्यानं फसवल्याची भावनाही पुढे आली आहे। इतकंच नव्हे तर औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामांतर करतानाचा त्यांचा विरोध सर्वश्रुत आहेच। त्यामुळे नामांतर असो की मराठा आरक्षण असो की गड किल्ल्यांवरील अतिक्रमण असो, अमोल कोल्हे यांनी सातत्यानं आपली भूमिका बदलली आहे। त्यामुळे त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित होतात। एकच नव्हे तर अमोल कोल्हे यांचं महिलांच्या बाबतीत देखील असंच धोरण असल्याचं दिसलं। महायुती सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर अमोल कोल्हे यांनी नकारात्मक भाषेत टीका केली। त्यामुळे अमोल कोल्हे हेच खरे घरभेदी असल्याचं दिसून येत असल्याचं बोललं जात आहे। शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे हे वक्फ बोर्डाचं समर्थन करत असल्याच्या बातम्या मध्यंतरी माध्यमात झळकल्याचं दिसत होतं। त्यामुळे त्यांनी जी भूमिका साकारली त्याच्या विपरीत ते प्रत्यक्ष जीवनात भूमिका घेत असल्याचंच दिसतंय। तसंच अमोल कोल्हे हे बऱ्याच वेळा हिंदू साधू संतांवरती देखील टीका करताना दिसतात। इतकंच नाही तर हिंदू धर्माची तुलना इतर गोष्टींशी करून त्यांनी हिंदू धर्माचा अपमानही केल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे। अमोल कोल्हे यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण इतक्या खालच्या पातळीवर नेल्याचं अनेक उदाहरणं आपल्याला दिसून येतात। त्यामुळे अमोल कोल्हे यांच्यावर धर्मद्रोही म्हणूनही टीका होत आहे। परिणामी आपल्यातल्या स्वकीय शत्रूचा आधी बंदोबस्त करावा लागतो। हे छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण अमोल कोल्हे यांच्या बाबतीत तंतोतंत लागू होत असल्याचं दिसतं। हा सगळा सूर सध्या जनतेतून उमटत आहे। खरंच अमोल कोल्हे यांच्याबद्दल या ज्या काही चर्चा सुरू आहेत त्यात तथ्य आहे का? अमोल कोल्हे खरंच छत्रपतींचे विचार विसरले आहेत का? यावर तुमचं मत आम्हाला कळवायला विसरू नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे। तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।